लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे काव्या आणि नंदिनी गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात, पाया पडत असतात आणि लग्न सुरळीत पार पडू दे, त्याचबरोबर आमच्या हाताची मेहंदी जी आहे ती सुद्धा रंगू दे. तेवढ्यात तिथे काव्या आलेली असते आणि काव्या म्हणत असते, रंगणार 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 ताई, आपल्या हातावर जी मेहंदी लागली आहे ना ती सुद्धा रंगणार आणि ह्या मेहंदीच्या रंगाप्रमाणेच आपलं आयुष्यसुद्धा आनंदाने भरभरून वाहून जाणार. त्यामध्ये तेवढ्यातच चित्रा, रेखाताई ह्या सगळ्याजणी आश्रमामधून आलेल्या असतात. आता त्या सगळ्याजणी आल्यानंतर त्या म्हणत असतात, काव्या, नंदिनी असं म्हटल्यानंतर त्या दोघीजणी त्यांच्याकडे पाहतात. आता त्यांना मेहंदी लावण्यासाठी ही लोक हॉलवर घेऊन जायला आलेली असतात. ह्या दोघींनाही त्या म्हणत असतात, किती गोड दिसताय ग तुम्ही, खरं तर तुम्हाला कोणाचीही नजर लागायला नको, खूपच छान दिसताय तुम्ही, असं त्यांना ती लोक म्हणत असतात. चला आता, नाहीतर आपल्याला हॉलवर जाण्यासाठी उशीर होईल, असं म्हणून आता इकडे रेखा आणि त्याचबरोबर चित्रा काव्या आणि नंदिनीची नजर काढत असतात, त्या दोघींचं कौतुक करत असतात. आता हॉलवर सगळेजण जाऊन पोहोचलेले असतात. जसं काव्या आणि नंदिनी अगोदरच जाऊन पोहोचलेलं असतात, त्याच पद्धतीने इकडे आता पार्थ आणि जीवा हे दोघेजणसुद्धा हॉलवरती आलेले असतात. रेखाताईंनी त्यांचं औक्षण करून घेतलेलं असतं. जीवाचं आणि पार्थचं त्यांच्या पाठोपाठ इकडे मानिनी असते, त्याचबरोबर विक्रम असतात, धनंजय असतात आणि शारदा ही लोकंसुद्धा असतात. आता जीवा आणि पार्थ इकडे तिथे असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडतात, त्यांचा आशीर्वाद घेतात आणि आतमध्ये येत असतात. आता इकडे धनंजय होणाऱ्या जावयांचं इकडे स्वागत करत असतात आणि त्यांना आतमध्ये बोलावत असतात. इकडे आता प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे ह्या बॅनरसमोर जीवा आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेजण उभे राहतात आणि तिथे एक सेल्फी काढत असतात, कारण त्यांना ह्या आठवणी ज्या आहेत ना त्या इथे साठवून ठेवायच्या असतात, त्याचमुळे हे सगळं काही चाललेलं असतं. आता इकडे जो काही सेल्फी काढलेला आहे त्याची सेल्फीची तारीफ इकडे जीवा करत असतो. खरं तर तू हा जो काही सेल्फी काढलेला आहेस ना, तो सेल्फी इथे खूपच कमाल काढलेला आहे, असं त्याचं म्हणणं असतं. त्याच वेळेला आता इकडे पार्थ आणि जीवा हे दोघेही जण इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघांनाही शोधत असतात. जेव्हा समोर नंदिनी आणि काव्या दिसतात तेव्हा मात्र त्या दोघांचीही विकेटच पडलेली असते. खूप कमाल दोघीही जणी दिसत असतात. मेहंदी रंगाच्या साड्या घागरे दोघींनीही घातलेले असतात आणि त्यामध्ये त्या दोघीही जणी फार छान दिसत असतात. आता दोघेही जण तिथेच गुडघ्यावर बसतात आणि गुडघ्यावर बसून त्यांना इशारे करत असतात की तुम्ही कशा गोड दिसताय, कशा छान दिसताय, तुम्ही जे काही घागरे घातलेले आहेत ते सुद्धा खूप छान आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते लोक सांगत असतात. तेव्हा फ्लाइंग किस देत असतात आणि नंदिनीसुद्धा घेत असते, त्याच वेळेला काव्यासुद्धा घेत असते, कारण इकडे आता पार्थने सुद्धा तिच्याच हटके स्टाईलमध्ये फ्लाइंग किस दिलेलं असतं आणि त्याच वेळेला आता इकडे काव्याने तिच्या हटके स्टाईलने ते घेतलेलं असतं. आता आपण पाहतो की इकडे नंदिनी पाहत असते की जीवा कशा पद्धतीने तिचं कौतुक करतोय, काय करतोय. आता तिच्या अंगात घातलेल्या घागऱ्याचं तो फार कौतुक करत असतो, तिला बोटाने दाखवत असतो की तू घातलेला जो घागरा आहे ना तो खरंच खूप कमाल आहे. आता ह्या दोघांचं इथे हा कौतुक सोहळा सुरूच असतो, पण तेवढ्यातच आता मानिनी तिथे येते. मानिनी ह्या दोघांना पाहते आणि त्यावेळेस पाहिल्यानंतर दोघांचेही कान पकडते आणि दोघांचेही कान पकडून त्यांना सरळ सरळ ती उभे करत असते. आता उभं केल्यानंतर म्हणत असते, काय रे मेल्यांनो, इथे काय करताय तुम्ही? हां, इकडे तुम्हाला फक्त इथे त्या दोघींचं कौतुक करायला आणलेलं आहे का? चला पटकन तयार व्हा. तेवढ्यातच आता युग तिथे आलेला असतो आणि युगने ह्या दोघांच्याही हातामध्ये त्यांना चेंजिंग करण्यासाठी जे कपडे आणलेले असतात ते कपडे दिलेले असतात, कारण त्यांनासुद्धा मेहंदी रंगाचेच कपडे इथे आणलेले असतात. आता युग देतो, युग जात असतो. तेवढ्यातच आता इकडे हे दोघेही जण युगला पकडतात आणि त्याचं डोकं, मान, चेहरा एका बाजूला वळवतात आणि पुन्हा इकडे त्यांच्या होणाऱ्या बायकोसोबत हे सगळं सुरू असतं. तेवढ्यातच रम्या आणि वसू आलेले असतात. आता खरं तर रम्याने घरी बऱ्याच काही गोष्टी इकडे वसूला सांगून ठेवलेल्या असतात आणि त्याचमुळे आता इकडे वसू फार काही नॉर्मल नसते, पण रम्या तिला नॉर्मल राहायला सांगत असते. आता आपण पाहतो की इकडे जो काही जीवा आहे तो फायनली तिकडे निघून गेलेला असतो चेंज करण्यासाठी
आता इकडे रम्या येते आणि रम्या पाहते लग्नात तुमचं स्वागत आहे, म्हणजे प्रेमानंतरच्या लग्नात. आता हे सगळं काही पाहिल्यानंतर रम्या तिथेच एक सेल्फी घेत असते. तो सेल्फी घेतल्यानंतर आता त्या जो काही बॅनर आहे त्या बॅनरवरती रम्या आणि त्याचबरोबर पार्थ या दोघांच्या लग्नाची जी पत्रिका तिने बनवून घेतली होती त्या लग्नाची ती पत्रिका त्या बॅनरवर ठेवते आणि एक सेल्फी काढत असते आणि आतमध्ये येते. आता आतमध्ये आल्यानंतर रम्याने सुद्धा खूप सुंदर असा गेटअप केलेला असतो. छान अशी तिने सुद्धा साडी नेसलेली असते. आता एका बाजूला मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो तर दुसऱ्या बाजूला हळद कांडण्याचा कार्यक्रम सुरू असतो. आता रम्या वसूला इशारे करत असते, त्यामध्ये हळकुंड टाक म्हणून. तेव्हा वसू अगदीच थरथरत्या हाताने त्यामध्ये हळकुंड टाकत असते. वसूला फार भीती वाटत असते. आज कधी नव्हती वसू इकडे तिच्याच मुलीला एवढी घाबरत आहे हे पाहून खूपच इंटरेस्टिंग वाटत आहे बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला हे सगळं वसूला ती करायला लावत असते तर दुसरीकडे काव्या आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी ह्या दोघींकडे सुद्धा तिचं बरोबर लक्ष असतं. आता इकडे पुन्हा वसूची हळद टाकून झाल्यानंतर रम्या मात्र तिकडून येता येताच हातामध्ये काही हळकुंड घेऊन येत असते आणि काही हळकुंड घेऊन आल्यानंतर तिला ते त्याच्यामध्ये टाकायचे असतात. इकडे आता ती मेहंदी काढत असताना सांगत असते की काव्याचं आणि त्याचबरोबर पार्थचं ह्या दोघांचंही नाव अगदी छान लिहायचं आहे आणि हे दोघांचंही नाव छान लिहिल्यानंतर मी एक गोष्ट सांगू का, याला नाव मस्त आपण साखरेचं पाणी लावूयात. जर आपण याला साखरेचं पाणी लावलं ना तर ही मेहंदी मात्र छानच रंगेल असं तिचं म्हणणं असतं. त्याच वेळेला आता इकडे ह्या दोघींचं लक्ष समोरून येणाऱ्या पार्थ आणि त्याचबरोबर जीवा ह्या दोघांकडेही जात असतं. ते खूपच हँडसम दिसत असतात. खूप सुंदर असे मेहंदी रंगाचे दोघांनीही कपडे घातलेले असतात. खरं तर आता इकडे जीवाचा थोडासा ब्ल्यूमध्ये शेड आहे पण पार्थचा मात्र प्रॉपर मेहंदी रंगाचा आहे. तो वरचा जो काही कोट आहे तो. आता हे सगळं काही ते सुरू असतं. तो दुरूनच ह्यांना पाहत असतो. ह्या मेहंदी लावतायत, कशा गोड दिसत आहेत, त्याचबरोबर त्यांना भुका लागल्या असतील ही सुद्धा गोष्ट त्यांच्या दोघांच्या सुद्धा लक्षात आलेली असते. युगचं मात्र आई आणि बाबांना मदत करणं सुरूच असतं. आता मुद्दामच इकडे जो काही जीवा आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांनीही इकडे त्या दोघींच्या आवड्याचं जो काही खवा आहे तो मागवलेला असतो. काव्याला रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते म्हणून पार्थने ती मागवलेली असते. तर इकडे त्याच्या चकाचक बाईला वडापाव आवडतो त्यामुळे त्याने तो वडापाव मागवलेला असतो. आणि आता मेहंदी काढून झाल्यानंतर हे दोघेही जण तिथे जाऊन बसतात. तर आता दोघेही जण तिथे जाऊन बसल्यानंतर इकडे रम्याचं काम पुन्हा इकडे हळद काढण्याकडे वळतं. तिथे बाजूला डेकोरेट करण्यासाठी जे हळकुंड एका ताटात ठेवलेले असतात ते हळकुंड ती अलगतच हातामध्ये घेते आणि कोणाला समजून सुद्धा देत नाही की ते तिने हळकुंड घेतलेत. बहुतेक आता तिला आणि पार्थला जी काही हळद लावायची आहे त्यासाठी हे सगळं काही तिनं चालू केलेलं असावं. गुपचूपच हळकुंड घेते आणि त्या हळकुंड त्या जी काही ऑलरेडी हळद कांडायला सुरू होते त्यामध्येच ते हळकुंड टाकते आणि कांडायला लागत असते. वसू हे सगळं चित्र पाहत असते. ती तिला खुणावते नेमकं तुझं चाललंय काय, पण तिचं मात्र अजिबात ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्षच नसतं. दुसऱ्या बाजूला आता नंदिनीसाठी आणलेला वडापाव मुद्दामच जीवा खाऊन तिला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो, चिडवण्याचा प्रयत्न करतो. पण तोंडाजवळ नेलेला वडापाव पुन्हा नंदिनीला भरवतो. इकडे आता सेम त्याच पद्धतीने रेड वेल्वेट पेस्ट्री जी आणलेली असते ती सुद्धा इकडे आता तो स्वतः खायला बघतो आणि त्यानंतर काव्या त्याच्याकडे पाहते. त्याच वेळेला तो चेंज करतो आणि पुन्हा एकदा ती पेस्ट्री इथे काव्याला भरवत असतो. तेवढ्यातच आता इकडे काही बायका आलेल्या असतात ज्या की जीवाला आणि त्याचबरोबर पार्थला बऱ्याच प्रमाणामध्ये इकडे त्या चिडवत असतात आणि सांगत असतात नेमकं काय चाललंय, तुम्हा दोघांचं काय चाललंय. आता तिथे युगसुद्धा आलेला असतो. नंदिनी म्हणत असते तुमचं हे सगळं काय चाललंय ना ते तर मला कळतच नाही. त्याच वेळेला आता इकडे ही पेस्ट्री एन्जॉय केल्यानंतर आपण पाहतो की ते लोक फार आनंदात असतात, खुश असतात.
मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर धनंजय आणि त्याचबरोबर शारदा ह्या दोघांना सुद्धा भरून आलेलं असतं आणि इकडे आशाला सुद्धा फार आनंद झालेला असतो. मान्नी तर खूप कमाल अशी दिसत असते. तिने सुद्धा मेहंदी रंगाची खूपच सुंदर साडी नेसलेली असते आणि आजची तिची जी काही हेअरस्टाईल आहे ना ती तर खरंच कमाल असते बरं का. पण व्यवस्थित काही ते दाखवलेलं नाही आहे, त्यामुळे तो फोटो काही मानिनीचा व्यवस्थित दिसत नाही बरं का. पण असो, आता इकडे हळकुंड रम्या कांडायला सुरुवात करत असते. तेवढ्यातच आता युग येत असतो आणि युग रम्याला काहीतरी करताना बघतो. म्हणजे ती ना एका बाऊलमध्ये हळद ना चेंज करत असते आणि त्याच वेळेला युग येतो आणि युग आल्याबरोबर तो तिला म्हणत असतो, अगं रम्या तू हे काय करतेस. त्यावर रम्या म्हणत असते, दिसत नाही का हळद बनवते ना. तेव्हा युग तिला म्हणत असतो, रम्या हे तू करतेस म्हणजे तू बदललीस ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही खरा, पण तू बदललीस ना ही गोष्ट मात्र खरंच फार छान आहे हां. तू बदललीस त्यातच आनंद आहे, असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो. त्यावर ती म्हणत असते, हो माणसं बदलतात ना, तू नाही का बदलला. तू सुद्धा इकडे फेल झालाच होतास ना, मग इकडे अभ्यास करून पुन्हा एकदा कामाला लागलासच आहे ना, मग तू सुद्धा बदललासच ना, असं इकडे आता ती त्याला बोलत असते. त्याच वेळेला युग काम आहे म्हणून निघून जातो. आता वसू तिथे येते आणि वसू म्हणत असते, काय ग रम्या मला एक गोष्ट सांग, असं कसं बोलू शकतेस ग तू युगला. तो बिचारा तुला चांगल्या ह्यानेच बोलायला आला होता ना, मग तरीसुद्धा तू त्याच्यासोबत असं बोललीस का ग, का अशी करतेस रम्या. त्यावर रम्या मात्र वसूकडे बघत असते आणि म्हणत असते, तुला काय प्रॉब्लेम आहे एवढा. हो बोलले मी त्याच्यासोबत तसं, कारण त्याची लायकी ती आहे किंवा आत्तापर्यंत त्याने त्या पद्धतीने त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचमुळे मी ते बोलले. पण आता वसू म्हणत असते, पण रम्या मला एक गोष्ट सांग, तू ह्या हळदीचं काय करतेस. म्हणजे तू ह्या हळदीबरोबर काही केलं तर नाही आहेस ना. तेव्हा रम्या काहीच उत्तर देत नाही. वसूला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं रम्याच्या ह्या वागण्याचं आणि ह्या सर्व काही गोष्टीचं. आता काव्याला थोडासा केस बाजूला करण्यासाठी प्रॉब्लेम होत असतो, कारण तिच्या हाताला मेहंदी असते आणि त्याच वेळेला रम्या ते पाहते आणि रम्याने ते पाहिल्यानंतर धावतच तिच्याकडे जाते आणि तिला म्हणत असते, काय झालं, सगळं ठीक आहे ना, तुला काही मदत करू का मी. म्हणजे बघ ना, जर तुला काही मदत करायची असेल ती मी करू शकते. त्यावर ती म्हणत असते, नाही नाही काही नाही, हे बघ ना इथे थोडेसे केस जे आहेत ना ते अडकले आहेत. तेव्हा रम्या लगेच तिचे ते केस बाजूला करते आणि काव्या तिला थँक्यू म्हणते. तेव्हा रम्या तिला म्हणत असते, अगं वेडी आहेस का, मला का थँक्यू म्हणतेस. हे बघ मला थँक्यू वगैरे म्हणायची काहीच गरज नाही. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीला तू मला थँक्यू म्हणत राहिलीस तर काय कसं ग होईल. पण आत्ता एक गोष्ट सांगू का, आत्ता ह्या वेळेला ना इथे पार्थ जर असताना तर तुमचा खूपच सुंदर असा रोमॅन्टिक इथे सीन तयार झाला असता. तेव्हा इथे पार्थने केस बाजूला केले असते. त्याच वेळेला आता काव्या म्हटले असते, पण तुला एक गोष्ट सांगू का रम्या, जर पार्थ इथे असते ना तर त्यांना मला माझे केस बाजूला करा म्हणायची गरजच पडली नसती. त्यांना आपसुकच माझ्या मनातलं सगळं काही कळलं असतं. त्यावर रम्या म्हणत असते, हो गं हे तर अगदीच बरोबर आहे, पण काव्या तुला एक गोष्ट सांगू का, ह्यावरती ना मस्त आपण साखरेचं पाणी लावूया. जर साखरेचं पाणी लावलं ना तर ही मेहंदी फारच छान रंगेल बघ. तेव्हा ती म्हणत असते, हो चालेल ना, पण रम्या ऐक ना, तू एवढी बदलली आहेस ना ह्यात मला फार आनंद आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, अरे वा, मी बदलले ही गोष्ट तुला एवढी आवडली, त्यातच मला आनंद आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, खरं तर ही बदललेली रम्या मला फार आवडली बघ. असं म्हणून आता रम्या तिच्या हातावर तिच्या त्या मेहंदीवर साखरेचं पाणी लावून देत असते. आता रम्या मनातच म्हणत असते, तुला नाही कळणार तुझ्यासोबत काय होणार आहे आणि काय नाही ते. ही रम्या बदलली या गोष्टीवर तू पटकन विश्वास ठेवलायस हेच बघून मला टेन्शन येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कळत नाही की इकडे एवढे सगळे धक्के दिलेत मी तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही ह्या बदललेल्या रम्यावर अशा पद्धतीने विश्वास ठेवताय, हेच माझ्यासाठी फार मोठं आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्या आणि रम्या एका साईडला असतात. आता नंदिनीचं सगळं काही आटपोत आलेलं असतं, म्हणजे मेहंदीचं काढून झालेलं असतं. आता इकडे पाठीमागून जीवा आलेला असतो. जीवाच्या हातामध्ये एक ताट असतं आणि त्यावरती चुडा असतो. तो आल्यानंतर नंदिनीचे डोळे बंद करतो आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्या तू आहेस का. पण इकडे आता सगळ्या बायका उठून जातात. जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेजणच तिथे असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मानिनी म्हणत असते, तुम्ही लोकांनी नंदिनीला कुठे पाहिलंय का.
तेव्हा रेखा म्हणत असते, नाही नाही मी बघू का, नाही 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 तुमचं तुमचं चालू द्यात, मी बघते कुठे. तर तेवढ्यातच आता तिथे शारदा आलेली असते. शारदा म्हणत असते, अगं मानिनी तू कुठे नंदिनीला पाहिलंयस का. त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, नाही ना मी सुद्धा इकडे नंदिनीला शोधण्याचा प्रयत्न करते, पण नंदिनी मला सुद्धा कुठेच सापडत नाही आहे, कुठेच दिसत नाही आहे. रम्या म्हणत असते, असं काय करतेस मामी, अगं इथेच होती ना ती, मग गेली कुठे. अगं त्या मावशी आलेल्या आहेत, चुडा भरायचा आहे ना, मग आता ह्या पोरी गेल्या कुठे, असा इकडे आता ते विचार करत असतात. आता काव्यासुद्धा तिथून जात असते, कारण तिलासुद्धा चुडा भरायचा असतो. त्यामुळे त्याच वेळेला तिथे पार्थ आवाज देतो. पार्थ म्हणत असतो, काव्या काव्या. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ही लोक शोधत असतात. तर जीवा नंदिनीचा डोळ्यावर हात ठेवून तिला म्हणत असतो, मीच आहे नंदिनी. तेव्हा ती म्हणत असते, जीवा तुम्ही. तर इकडे काव्याला पार्थने थांबवलेलं असतं आणि त्याच वेळेला काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही इथे काय करताय. अहो असं काय करताय, मला चुडा भरायला जायचं आहे. त्यावर तो म्हणत असतो, हो का, तुम्हाला चुडा भरायला जायचंय माहिती ना मला. हो मग मग जाऊ दे ना, पण आता खरं तर चुडा मी तुमच्या हातामध्ये भरला तर चालणार नाही आहे का. त्याच वेळेला इकडे आता जीवाने ताटामध्ये चुडा आणलेला असतो आणि नंदिनी तो पाहते आणि म्हणत असते, जीवा हे काय आहे, म्हणजे हा जो काही चुडा आहे तो तुम्हाला कुठे भेटला आणि तो चुडा तुम्ही कुठून आणला. त्यावर तो म्हणत असतो, ते महत्त्वाचं नाही आहे, चुडा भरायचा होता ना. खरं सांगू नंदिनी, ह्या क्षणाची मी गेले कितीतरी दिवस वाट बघत होतो, पण आज तो फायनली क्षण इथे आलेला आहे आणि आज मी माझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या हातामध्ये हा चुडा भरणार आहे. त्याच वेळेला इकडे पार्थसुद्धा सेम त्याच पद्धतीने म्हणत असतो की आज तुम्हाला मी माझ्या स्वतःच्या हाताने हा चुडा भरणार आहे. इकडे नंदिनीसमोर जीवा चुडा घेऊन असतो, तर इकडे पार्थने काव्याला सांगितलेलं असतं. आता जो काही जीवा आहे तो एक एक बांगडी हातामध्ये घेतो आणि नंदिनीच्या हातामध्ये तो चुडा भरायला सुरुवात करत असतो. तर इकडे आता पार्थसुद्धा सेम त्याच पद्धतीने दोघेही जण दोघींच्याही हातामध्ये चुडा भरायला तयार झालेले असतात. तर आता आपण पाहतो की इकडे जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, मला तुझ्या हातामध्ये चुडा पाहायचा होता आणि मला तो स्वतःच्या हाताने तुझ्या हातामध्ये चुडा भरायचा होता, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. नंदिनीच्या हातावरची मेहंदी फार अप्रतिम अशी रंगलेली असते आणि त्याच हातावर तो आता चुडा भरत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी दुखलं तर सांग बरं का. तेवढ्यातच आता इकडे दुखलं तर सांग असं म्हणता क्षणी नंदिनी मुद्दामच दुखलं असं म्हणत असते आणि त्याच वेळेला खरंच जीवाला असं वाटतं की हिला त्रास होतोय की काय. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही हो दुखलं वगैरे मला काहीच नाही आहे, मी तुमची थट्टा करत आहे, मी तुमची मस्करी करत आहे, असं इकडे ती बोलत असते. आता इकडे पार्थने सुद्धा आपली जी काही काव्य आहे त्या काव्याच्या हातावरती चुडा भरलेला असतो आणि त्याच वेळेला दोघींचेही हात मात्र आता चुडा भरल्यामुळे फार जास्त अप्रतिम असे दिसू लागलेले असतात. दोघीही जणी आता इकडे खूप जास्त खुश असतात. मेहंदी झालेली आहे, त्याच वेळेला चुडा भरून झालेला आहे. आता वेळ असते ती म्हणजेच की हळदीची आणि हळदसुद्धा आता इकडे त्या दोघांच्या नावाची इकडे ह्या दोघींना लागणार असते. त्यामुळे ते आता फारच जास्त खुश होणार असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग त्याहूनही सुंदर असणार आहे. खरं सांगू का प्रेक्षकांनो, तर आज ना इथे ह्या मालिकेमध्ये किंवा आजचा जो काही एपिसोड दाखवलाय ना, ह्या भागामध्ये नुसती गाणी होती, नुसते हावभाव होते, एकमेकांना खानाखुणा आणि त्या सगळ्या काही गोष्टी असो, पण आपण एपिसोड एन्जॉय केला ते महत्त्वाचं. आता इकडे पाहतो की जो काही पार्थ आहे त्याने काव्याच्या हातामध्ये फायनली चुडा भरलेला असतो आणि तेव्हा काव्या फार खुश असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जीवाने सुद्धा नंदिनीच्या हातावर चुडा भरून त्यावर किस केलेलं असतं आणि तेव्हा नंदिनीसुद्धा फारच आनंदामध्ये असते, कारण आज ह्या पद्धतीने ह्या गोष्टी त्या अनुभवत असतात. होणाऱ्या नवऱ्याकडूनच चुडा आज इथे त्यांना भरायला मिळालेला असतो आणि त्याचमुळे त्या फार जास्त खुश असतात. तर आता इकडे सगळेजण ह्या दोघांनाही शोधत असतात की ह्या दोघी कुठे आहेत आणि हे दोघे कुठे आहेत म्हणून. आणि त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का जीवा. आता इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का, तू त्या दिवशी प्री वेडिंग शूटला जी साडी नेसून आली होतीस ना, त्यामध्ये तू अक्षरशः 16च्या हिरोईनसारखी दिसत होतीस
आणि तुला बघून माझ्या मनामध्ये खूप काही होत होतं. तेव्हा इकडे आता पार्थसुद्धा काव्याला म्हणत असतो, खरं सांगू का इकडे काव्या तुम्ही जेव्हा प्री वेडिंग शूटला तो ड्रेस घालून आला होतात ना, तेव्हा अगदीच नेहमी तर सुंदर दिसताच, पण त्यावेळेला मात्र फारच हॉट दिसत होतात तुम्ही, असं इकडे आता पार्थ काव्याला म्हणतो. तेव्हा काव्या मात्र लाजून चूर झालेली असते आणि खाली बघूनच हसत असते. तर प्रेक्षकांनो, भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.